काय की चारा तासाठी मारायच लागला. घडलेला प्रकार सांगा, काय नक्की झालं, कशावरून भांडणं झाली, काय आला असं ते हाणायच लागला. काय नाव आहे त्यांचं? हरी भोसले. मोठ्यानं बोला. हरी भोसले. हरी भोसले. आला असं त्याने असं झंपरला असं जाब धरली आला का असं मारलं का फिरून आपटून हाणायला लागला. सकाळ सोडणारला सोडू दे हे पूर्ण काम होतं मला. कपडे बिपडे फाडले. हां ही सासू ह्या पोरीला पण मारलं ना, ते डोळ्यालाही लागलेलं. हां लागलं, मारलं ना. काय नाव तुझं? किरण. किरण निकम. बाय काय तुमची प्रतिक्रिया ह्याच्यावरती? मार ही माजले ती म्हणलं. मार माजले ती म्हणत होता का? त्याचा माझच झिरो होता. उमरे वेळापूर येथील बौद्ध समाजाच्या महिलेला मारहाण करण्यात आली. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आजही इथल्या एका विशिष्ट जातीला ज्यांनी आजपर्यंत आमच्यावरती अन्याय केले, ज्यांनी नीचपणाच्या सगळ्या पातळी सोडल्यात, त्यांना आजसुद्धा माज वाटतो. अतिशय दुर्दैवी घटना आहे. ज्या प्रकारे या भगिनीला मारहाण केली, यांना मारहाण केली, या ताईंना मारहाण केली, या घटनेचा नुसता निषेध नाही तर ज्यांनी हा प्रकार केला आहे त्याच्या बांबू सारल्याशिवाय या महाराष्ट्रातला भीमसैनिक शांत बसणार नाही. पिढ्यानपिढ्या आमच्यावरती अन्याय करता, आताही तुम्हाला तेच वाटतं की मनुवादी व्यवस्था आहे. आजपर्यंत तुमचा अन्याय आमच्या खेडोपाड्यातील बौद्ध समाजाच्या लोकांनी, दलित समाजाच्या लोकांनी सहन केला. पण आता माधरचोतांनो, तुम्ही जर आमच्या लोकांकडे वाईट नजरेनं बघाल तर जसाच तसं उत्तर आम्हाला सुद्धा देता येईल. जशाच तसं उत्तर आम्हालाही देता येईल. उमरे वेळापूरमधील तालुका मालशिरस, जिल्हा सोलापूर इथली जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली. आणि या आरामखोराला माझं स्वतः सोलापूर जिल्हा SP बोलणं झालेलं आहे. या हरामखोराची अजिबात सुटका होणार नाही किंवा हा लवकर सुटणार नाही. पुन्हा जर त्यांनी या कुटुंबाकडे वाकडी नजर टाकली तर कायदा प्रशासन सुव्यवस्था आम्ही नंतर बघू. त्याच्या आईला घोडा आम्ही उभ्याने लावू. त्याच्या आईला आम्ही घोडा उभ्याने लावू. अतिशय दुर्दैवी प्रकार घडला. जय भीम.